ही गोष्ट आहे वडील आणि मुलाची, राजेश्वर आणि लक्ष्मणची. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच शहर पाहिलं नव्हतं. खूप दिवसानंतर अखेर ती सकाळ आलीच, जेव्हा त्यांच्या मनात शहर पाहण्याची आशा जागृत झाली. उठ लक्ष्मण, अरे बघ कोंबडी घोडा सगळे उठलेत आणि तू अजूनही घोरत पडलायस. अरे उठ पटकन, उठ उठ. इतक्या सकाळी सकाळी तुम्ही तयार होऊन कुठे चालला आहात बाबा? मी नाही, आपण. शहरात खूप मोठी जत्रा लागलीये, बघायची असेल तर पटकन तयार हो. काय शहर? ये आपण सुद्धा शहरात चाललो आहोत. ये अरे जरा शांत हो, माझा तोल जाईल. अरे काय करतोयस काय तू? अरे क्षमा करा बाबा, मी लगेच तयार होऊन येतो. हा पवन तर माझा अभिमान आहे, अभिमान. हो, अभिमान तर मला पण आहे. चला निघूया. अरे काय माणसं आहेत ही, सोबत घोडा असताना देखील पायी चालत जात आहेत. अरे हे काय झालं? बाबा थांबवा त्या घोड्याला. बाबा लक्ष्मण. अरे वा, घोडेस्वारीचा आनंदच निराळा आहे. अरे लगाम खेच, लगाम खेच. पकडलं. आता कुठेही पळून जाऊ शकणार नाहीस. बरं झालं हा थांबला बाबा, नाहीतर तुमच्या आधी मीच शहर पाहिलं असतं. काय जमाना आलाय बघा. वडील पायी चाललेत आणि मुलगा घोड्यावर स्वार झालेला आहे. काय बोलणार, आजकालची मुलं सुद्धा ना. बरोबर बोललास. अरे लोकांच्या बोलण्याने काय होतंय? तू घोड्यावरून उतरायला नको होतस. असू द्या बाबा. चल चल खाली उतर, चल. लहान मुलगा पायी चालतोय आणि स्वतः मात्र राजासारखा घोड्यावर स्वार होऊन चाललायस का? चल उतर खाली. अरे नाही नाही, तुमचा गैरसमज होतोय काका. चुप, एकदम चुप. अजून काही बोलायचं नाही. यापुढे जर मुलाला पायी चालवलंस आणि स्वतः घोड्यावर बसलास तर असं उचलेन आणि असं पाडेल तुला, कळलं काय? माझी कंबर आणि पोट. खूपच विचित्र माणसं आहेत ही. राजेश्वर आणि लक्ष्मण यांना काहीच कळत नव्हतं, म्हणून मुलगा सांगू लागला वडिलांना आणि वडील सांगू लागले मुलाला. तू बस. नाही बाबा, तुम्ही बसा. मी म्हणालो ना की तू बस म्हणून. नाही तुम्ही बसा. नाही तुम्ही तुम्ही तू तुम्ही. थांब. आपण दोघेही बसूया आता. हो, हा उपाय योग्य आहे. ये. अरे अरे काय त्रास आहे हा आता? त्रास हा नाही, तुम्ही देत आहात. बिचारा बोलू शकत नाही तरी ह्याचे हावभाव तरी समजून घ्या. बघा तरी तुम्हा दोघांचं वजन उचलून उचलून बिचारा केवढा थकलाय. हा, निर्दयी कुठचे. क्षमा करा दादा, तुम्ही तर आमचे डोळे उघडलेत.
या बिचाऱ्यासोबत आम्ही खूपच अन्याय केलाय. याने आमचं वजन खूप वेळ उचललं. आता आम्ही याला उचलू. घोड्याच्या पाठीवर माणसं तर खूप वेळा पाहिली, मात्र माणसांच्या खांद्यावर घोडा हे तर मी पहिल्यांदाच पाहतोय. अरे आता ह्याला काय झालं? अरे 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 पवन, काय झालं तुला आता? बाबा तुम्हाला लागलं तर नाही ना? अरे पळ बाळा, पळ. अरे माझा पवन, माझा पवन कुठं बरं निघून गेला? तुझा पवन तर त्या दिशेने उडून गेला. आता आपण शहरात कसं जायचं? जसा पवन गेला तसा चालत. काय? If you like this video, subscribe to our channel Murthy Media.